काटना। हाँ पहले वीडियो वो अप्लाई कर दो, बाद में देखेंगे, बोल देंगे। ओके। हाँ अभी इधर लेके जाओ, इधर। आगे लेके जाओ। मेरा नंबर इधर से अलग से घुमाओ। 660973 हाइट लेके जाओ, हाइट लेके जाओ। नो कैमरा फोटो, नो फोटो। विनय प्रताप सिंह। इससे ऊपर जाता है क्या? नहीं प्रदर्शन 12 अभी इधर से लेके आओ एक बार। अभी लेके आओ, नीचे नीचे लेके आओ। क्या करेंगे? कृषीला काय होते, फायदा काय होते? भैया नीचे लेके आओ। आप मुझे कॉल करना, सारा कुछ बताऊंगा। अभी हासिल होगा। उसको बोल दो नीचे लेके आने के लिए। लैंड कर दो इधर इधर। इधर अभी इसकी जानकारी दे दो। इसको निकालो पैर से। अभी बताएंगे सर, थोड़ा अंदाज 6,78,000 स्टॉल है ना अंदर, उधर बैठे एक लोग को बताएंगे। माहिती घेणार ना? हां बोलवा ना तुमचे साहेब लोक, या ना इथं इथं बाजूने उभं राहा। वीडियो स्टॉप ना? नहीं चालू है। रोक लो उसको कितनी देर के लिए? नहीं वो फिर चालू है। आप चालू स्टॉप किया था। हाँ गरुड एरोस्पेस कंपनीचा ड्रोन आहे। ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये हा हेक्साकॉप्टर मॉडेलमध्ये ड्रोन येतो। त्याला 6 मोटर येतात आणि 10 लिटरची टँक येते। 10 लिटरच्या टँकमध्ये हा 1 लिटर फवारणी 7 मिनिटामध्ये करतो। तुम्ही बोलत GPS राहा। आणि रडार टेक्नॉलॉजी लेस हा ड्रोन आहे। याच्यामध्ये 3 प्रकारचे सेन्सर येतात, ऑब्स्टिकल सेन्सर आणि फ्लो सेन्सर आणि टेरेन फॉलिंगचा सेन्सर येतो। ऑब्स्टिकल सेन्सरमुळे शेतामध्ये येणारे अडथळे तो ड्रोन स्वतः डिटेक्ट करतो आणि टेरेन फॉलिंग सेन्सरमुळे येणारे पिकाची उंची तो स्वतः ड्रोन ॲडजस्ट करतो। मॅपिंग झाल्यानंतर ड्रोन ॲटोनॉमस मोडवरती स्वतः फ्लाईंग करून RTH वरती रिटर्न टू होम ह्या पोझिशनला येतो। आणि सर आपला ड्रोन का खरेदी करावा शेतकऱ्यांनी? ड्रोन हा जो गरुड एरोस्पेस कंपनीचा हा सर्टिफाईड ड्रोन आहे। गव्हर्नमेंटची याला सबसिडी आहे। साधारण किती %? वैयक्तिकसाठी 40% सबसिडी शेतकऱ्यांसाठी, BSc ॲग्रीला 50% आहे आणि शेतकरी गट असेल तर त्याला 60% सबसिडी, फार्मा प्रोड्युसर कंपनीला 75% सबसिडी उपलब्ध आहे। कृषी विभागामार्फत ही सबसिडी मिळते। सर आता आपण बघतो की इतर कंपन्यांचे सुद्धा ड्रोन आहेत, हां, मग आपला स्पेशली का खरेदी करावा?
ह्याच्यात आता जो गव्हर्नमेंटची टाईप सर्टिफिकेट आहे हे आपल्या गरुड एरोस्पेस कंपनीला मिळालेलं आहे आणि जे ट्रेनिंग सेंटर आहे आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे स्थापन केलेलं आहे. ह्यात सगळे फीचर्स आहेत की ऑब्स्टिकल सेन्सर असो, टेरेन फॉलिंग सेन्सर असो, फ्लो सेन्सर, GPS रडार, हे सगळे सेन्सर आपण एकाच ड्रोनमध्ये देतो. विकास सोसायटीचं काय म्हणत होते ते? विविधकारी सोसायटी पण ड्रोन हे खरेदी करू शकतो. ते कशा पद्धतीने खरेदी करता येईल शेतकऱ्यांना, आणि समजा कुणाला खरेदीच करायचं असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर ते कॉन्टॅक्ट कुणाला करू शकतात? ड्रोन खरेदी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे ट्रेनिंग घेणं हे बंधनकारक आहे. कारण DGCAचं लायसन असल्याशिवाय आपल्याला पूर्वसंमती कृषी विभागाकडून घ्यावं लागते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्ही ड्रोन खरेदी करू शकता. जो मगाशी तुम्ही DGCA उल्लेख केला तो मराठीमध्ये थोडंसं शेतकरी मित्रांना सांगा की, कारण का कळणार नाहीये की लायसन अप्रुव्हल लागतं त्याच्यासाठी. डायरेक्ट जनरल सिव्हिल एव्हिगेशन हे भारतीय नागरिक उड्डाण मंत्रालय ही संस्था आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि ड्रोन हे त्यांच्या आधिपत्याखाली सेक्टर येते. हां, त्याच्यासाठी स्पेशली लायसन लागतं त्यांचं. DGCAचं लायसन लागतं, अप्रूव्हल लागतं गव्हर्नमेंट. ठीक आहे, काय करायचं. सर्व आपल्या ड्रोनमध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहेत हे आमच्या शेतकरी मित्रांना सांगू शकाल डायरेक्टली? 10 लिटरच्या टँकमध्ये 1 एकर फवारणी होते. 10 लिटरचा टँक येतो. 1 एकर फवारणी तुम्ही 7 मिनिटामध्ये करू शकता. आणि ॲटोनॉमस मोडवरती ड्रोन हा ॲटोमॅटिक फ्लाय करू शकता, मॅन्युअल फ्लाय करू शकता. ऑप्टिकल सेन्सरमुळे त्याला जे विजेचे खांब, तार वगैरे ते ड्रोनला डिटेक्ट होतात. त्याला एक कॅमेरा पण फ्रंट साईडला येतो, त्याच्यामुळे तुम्हाला अडथळे पण समजतात या ड्रोन. आता एक कॅमेरा फ्लाय करताना आपण कॅमेराचा शूट बघू शकतो का? हां, लाईव्ह तुम्ही शूट रिमोटवरती पाहू शकता. बघायला भेटेल आता फ्लाय करताना त्याच वेळेस लाईव्ह बघता येतो. हां, त्याच वेळेस मग त्याचा व्हिडिओ भेटेल का आपल्याला? नाही, आता नाही बघता येणार, लाईव्हच दिसतो तो. असे का? हां, लाईव्ह. बरं, आपल्या ड्रोनमध्ये अजून काय स्पेसिफिकेशन आहेत की जे शेतीला उपयुक्त आहेत आणि किती मिनिटामध्ये 1 एकर क्षेत्र हे कॅप्चर करू शकतो? 1 एकर क्षेत्र फवारणी होते. फक्त ह्या स्प्रेइंगसाठीच ड्रोन उपलब्ध आहे. आणि आतापर्यंत आपण किती राज्यांमध्ये एक्सपोर्ट केलेला आहे? महाराष्ट्रामध्ये आपण एक 6-7 जिल्ह्यामध्ये हे ड्रोन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. हां, आणि आपण बघतो की जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये एक आधुनिक पद्धतीने काहीतरी शेतकरी करायला बघतो त्यावेळेस त्याला एक भेडसावतं की ह्याची प्राईस खूप आहे, मग ह्याचा मेंटेनन्स बी खूप असेल, तर त्याचं कसं तुम्ही निवारण कराल? हा ड्रोन जो आहे आपण 6 लाखपर्यंत उपलब्ध करून देतो. टाईप सर्टिफिकेट आहे, याला सबसिडी आहे. शेतकऱ्यांसाठी 40%, BSc ॲग्रीला 50% आहे. आणि ह्याच्यात आपण इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध करून देतोय. 1 वर्षामध्ये जर ड्रोन ॲक्सिडेंटली काय क्रॅश झाला तर तो 75% पर्यंत त्याला रिकव्हरी भेटते. प्लस आपण 2 वर्षाची EMC ते एक्स्ट्रा ॲडिशनल घेऊ शकतात. त्याच्यातून तुम्हाला प्रत्येक 3 महिन्याला सर्व्हिस इंजिनियर येऊन ड्रोनचं सर्व्हिसिंग करून रिपोर्टिंग देणार आहे. म्हणजे सर्व्हिसिंगचं बी जे आपण म्हणतो की काम आहे हे आपली कंपनीच्या थ्रूच करून दिले जाईल आणि डिस्ट्रीब्युटर थ्रू हे कस्टमरपर्यंत पोहोचणार आहे सुविधा. हां, म्हणजे ह्याची काही काळजी करण्याची गरज नाही आहे. असं लोकांच्यात भीती आहे की आपण वस्तू घेतली आणि उद्या ते बिघाड झाला तर ते नंतर दुरुस्तीसाठी कोण येणार, त्या ड्रोनला कुठं घेऊन जायचं. हां, आणि समजा आपले काही सर्व्हिस सेंटर आहेत का महाराष्ट्रामध्ये? सर्व्हिस सेंटर महाराष्ट्रामध्ये तर उपलब्ध नाही, पण हिंद ID सोल्युशन हे गरुड एरोस्पेस कंपनीचं डिस्ट्रीब्युटर आहे. इथं आपण सांगलीमध्ये सर्व्हिस स्टेशन त्याचं चालू केलेलं आहे. तर जे काही प्रॉब्लेम असतील दुरुस्तीसाठी आपण तिथं सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. आणि आपल्याशी कुणाला कॉन्टॅक्ट साधायचं म्हणलं तर माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. मी गरुड एरोस्पेसचा डिस्ट्रीब्युटर आहे. हिंद ID सोल्युशन ही फर्म आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 84 85 809 114. ठीक आहे. आणि समजा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर कुणाला हे ड्रोन खरेदी करायचं असेल
तर त्यांना कशा पद्धतीने खरेदी करता येईल आणि त्यांना ट्रेनिंग दिली जाईल का? केलं तरी चालेल आणि त्यांना ट्रेनिंग उपलब्ध करून दिलं जाईल. हां ठीक आहे सर. ठीक, थँक्यू. धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ आमच्या चॅनलसाठी दिल्याबद्दल.